सोनी लव्ह मॅरेज करतो म्हणाली म्हणा. हो, त्याच्यात काय झालं मग, चांगलीच गोष्ट आहे की. आता आम्ही आमच्या म्हातारपणात तिच्यासाठी कुठून पोरग हुडकीत होत्या. आणि पोरग काय अशा तशा घरचं नाही, लय चांगल्या घरचं आहे पोरग. तेच आम्ही कोणी लव्ह मॅरेज करतो म्हणायचं होय आत्या, तू आख्या खानदानाला पळत जाऊन सांगत होतीस. अहो वहिनी, पोरग वागायला आणि दिसायला एवढं चांगलं आहे की नाही. त्या दिलवाले मध्ये अजय देवगण आहे की नाही, त्याचा सक्का मास भाऊ वाटते बघा. हो पण आत्या ते पोरग आपल्या कास्टचं नाव म्हणे की. अगं येडे, आता कोण कास्ट अँड बिस्ट बघायलाय. आता आहे की नाही म्हणाय, फक्त माणसं राहावं वागाय चांगली. तेच मी असं करतो म्हणायचं होय. तू बाबाचे कान भरून मला गंगत ढकला लावत होतीस. बरं आत्या, हुंडा किती देणार आहे? कशाचा हुंडा आणि बिंडायला? अगं हुंडा देणं हे कायद्यानं आता गुन्हा आहे. आणि राजू दादीच्या लग्नात तर तुम्ही दाबण हुंडा घेतल्या होत्या की. आम्ही थोडंच मागल्या होत्या त्याला. तिच्या बापाने आहे की नाही तिला खुशीनं दिला होता. आम्हाला थोडं दिलता, त्याच्या लेकीला दिलता. मग तू बी तुझ्या सोनीला दे की. बस कुत्रे, लय बोल नको. तो बाप सुद्धा आहे की नाही माझ्या पुढे बोलायला की नाही थर कापते. अगं हे तू बोलण्याचं लीस ग, तोंड तू होय, बोल मात्र दुसऱ्याचे होतं होय वहिनी. दादा, पोराच्या घरी लय प्रॉपर्टी आहे. पोरगा फक्त 10वी नापास आहे, पण एवढी प्रॉपर्टी आहे की 7 पिढ्या बसून खाल्लं तरी सरना बघ. आत्या, मी बी लव्ह मॅरेज करायला मोकळी झाले बा आता. कर की. मी काय तुमच्या मध्ये का बोललो काय? करा तुम्हाला करा वाटलं ते. मी बी बघतो की कशी करतोस ती. दादाला लावून देऊन तुझे टंगडे तोडायला होतो.